बुद्धिमत्ता चाचणी स्कॉलरशिप परीक्षा याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत क्रम व मालिका, सादृश्य, वर्गीकरण, कोडिंग डिकोडिंग, दिशा आणि आकृती. एक नजर सिलेबसवरती. क्रम व मालिका नंबर आणि सिरीज, अक्षर मालिका लेटर सिरीज, सादृश्य एनॉलॉजी, वर्गीकरण क्लासिफिकेशन, कोडिंग डिकोडिंग, दिशा ज्ञान डायरेक्शन सेन्स, आकृती फिगर अँड पॅटर्न, घड्याळ व कॅलेंडर क्लॉक अँड कॅलेंडर. या सर्व गोष्टींचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. क्रम व मालिका याच्यामध्ये मूलभूत प्रकार कोणते आहेत ते प्रथम बघूया. समान फरक मालिका याच्यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक पुढील संख्यामध्ये आधीची संख्या अधिक म्हणजे पुढील संख्या बरोबर आधीची संख्या अधिक ठराविक फरक हा जोडला जातो. जसं उदाहरणार्थ 2, 5, 8, 11. तर ह्याच्यामध्ये 2 आणि 5 मध्ये 3चा फरक आहे, 5 आणि 8 मध्ये 3चा फरक आहे, 8 आणि 11 मध्ये 3चा फरक आहे. या पद्धतीनं हे उदाहरण सोडवलं जातं. दुसरी पद्धत आहे गुणोत्तर मालिका. याच्यामध्ये काय केलं जातं, पुढील संख्या बरोबर आधीची संख्या गुणिले ठराविक गुणांक. जसं 2, 4, 8, 16 आहे. म्हणजे 2ला 2 न गुणलं 4 आलं, 4ला 2 न गुणलं 8 आलं, 8ला 2 न गुणलं 16 आलं. मग 16ला 2 न गुणलं तर किती येणार ते या पद्धतीमध्ये दिलेलं आहे. आता पुढचा प्रकार आहे ॲडव्हान्स्ड सिरीज. याच्यामध्ये काय केलं जातं, वर्गमालिका स्क्वेअर सिरीज, नंतर घनमालिका क्यूब सिरीज आणि मिक्स्ड सिरीज. ह्या तिन्ही प्रकारचे तुम्ही जेव्हा उदाहरणं सोडवता तेव्हा समोर दिलेलं 1चा वर्ग 1, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, मग ह्यांची सिरीज बघा. 1चा वर्ग 1 लिहिलं आहे, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36. आता क्रमानं पुढं कोणता येईल तो. नंतर घनमालिका म्हणजेच क्यूब सिरीज, 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, तसंच पुढे दिलेलं आहे 1, 8, 27, 64, 125. आणि पुढचा कोणता येईल ते पहा. मिश्र मालिका मिक्स्ड सिरीज. याच्यामध्ये 2 वेगळ्या पद्धतीचे मिश्रण केलं जातं. उदाहरणार्थ +2 गुणिले 2, +2 गुणिले 2 असं या ह्याच्यामध्ये केलं जातं. हे प्रकार असतात, आपण ओळखणं गरजेचं आहे. आता पाहूया अक्षर मालिका. इंग्रजी वर्णमाला क्रम, जसं ABCD पासून M पर्यंत दिलेलं आहे, Z पर्यंत दिलेलं आहे. मग त्यांचा कोणता क्रम येईल ते त्या खाली लिहिलेलं आहे. आता उदाहरण दिलेलं आहे ACEG. पॅटर्न बघा, प्रत्येक वेळी एक अक्षर सोडले आहे. A नंतर B सोडले, C घेतले, D सोडले, E घेतले. अशीच मालिका तुम्ही शोधलं पाहिजे उत्तरासाठी. ठीक आहे, आणि तो पॅटर्न ओळखला पाहिजे. आता सादृश्य म्हणजे प्रकार व उदाहरणे, ॲनॉलॉजी टाईप म्हणतो आपलं, प्राणी अवयव संबंध. नंतर दुसरं आहे संख्या सदृश्य, वस्तू उपयोग आणि संबंध, स्थान संबंध. हे सगळे प्रकार आहेत. हे तुम्ही व्हिडिओ बघितलं पाहिजे 4-4 वेळा, 5-5 वेळा, आणि लक्षात ठेवलं पाहिजे. जसं गायीची शेपटी, घोड्याची शेपटीच असते. जसं 4ला 16 तर 5ला किती 25. नंतर सुरी कापणे, पेन लिहिणे, स्थान संबंध मुंबई महाराष्ट्र, दिल्ली भारत. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता वर्गीकरणाकडे जाऊया आपण. सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचा, त्याच्यातील साम्य शोधा. जो वेगळा आहे तो उत्तर आहे. उदाहरणार्थ आंबा, केळी, संत्री, गाजर, द्राक्षे. आंबा, केळी, संत्री, द्राक्षे ही फळे आहेत. गाजर भाजी आहे म्हणून उत्तर गाजर. उदाहरणार्थ 2, 4, 6, 9, 10. 2, 4, 6, 10 समसंख्या आहे आणि 9 मात्र विषम संख्या आहे. अशी अजून उदाहरणं तुम्ही घ्या सरावासाठी. नंतर कोडिंग आणि डिकोडिंग. प्रत्यक्ष अक्षर ठराविक संख्येने पुढे किंवा मागे सरकते.
ACBD अधिक 2 आहे. मग आता हे सगळ्यात महत्त्वाचं, इथं मुलं गोंधळून जातात. उदाहरणार्थ CAT बरोबर ECF, तसेच DOG बरोबर काय. तर इथं विश्लेषण दिलेलं आहे. C+2 बरोबर E, A+2 बरोबर C, T+2 बरोबर V म्हणजे DOG. आणि आता D+2 बरोबर F, O+2 बरोबर Q आणि G+2 बरोबर I म्हणजे उत्तर FQI हे असणार आहे. आता पद्धत दुसरी, अक्षरांना अक्षरांना क्रमाने दिला जातो, क्रम दिला जातो, म्हणजे अक्षर असतात त्यांना क्रम दिला जातो त्या पद्धतीनं. CAT, C 3 नंबरला येतं, A 1 नंबरला येतं आणि T 20 नंबरला. ह्याची सगळ्यांची एकूण बेरीज होते 24. मग अशा पद्धतीनं खालचं उदाहरण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं. दिशा, मूलभूत तत्वे म्हणजे उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम ह्या सगळ्या दिशा आहेत आणि कोण्यातल्या पण दिशा आहेत. ईशान्य, वायव्य, आग्नेय आणि नैऋत्य. महत्त्वाचे नेम, उजवीकडे वळला घड्याळाच्या दिशेने, डावीकडे वळला विरुद्ध दिशेने, सूर्योदय पूर्व, सूर्यास्त पश्चिम. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या बघा. आणि खाली एक उदाहरण दिलं, राम उजवीकडे 5 मीटर चालतो, उजवीकडे वळून 3 मीटर चालतो, तर तो आता कोणत्या दिशेला. प्रत्यक्ष आकृती काढून ही असली उदाहरणं सोडवत जावा.